नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री योजनादूत या पदाबाबत आताच एक खूप महत्त्वाची अपडेट आलेली आहे। महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनामार्फत एक ट्विट आताच केले गेलेले आहे। ते ट्विट आपण वाचूया। शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या योजनादूत उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी 13 सप्टेंबर 2024 पर्यंत mahayojanadut.org या संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे। याबाबतचे 14 मिनिटांपूर्वीचे ट्विट आपण पाहत आहात। नमस्कार मित्रांनो, योजनादूत या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्याला www.mahayojanadut.org या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे। आपण नोंदणी ही 7 सप्टेंबर 2024 पासून ते 13 सप्टेंबर 2024 या कालावधीच्या दरम्यान करू शकतात। म्हणजे उद्यापासून आपण ऑनलाईन नोंदणीला सुरुवात करू शकतात। मित्रांनो, उमेदवाराचे पात्रतेचे निकष आपण पाहूया। ज्या उमेदवाराचे वय हे 18 ते 35 वर्ष झालेले आहे तो येथे अप्लाय करू शकतो। कोणत्याही शाखेच्या पदवीधर व संगणक ज्ञान असणे हे आवश्यक आहे। तसेच महाराष्ट्र राज्याच्या अधिवास असणे हे देखील आवश्यक आहे। बँक खाते व आधार क्रमांक संलग्न म्हणजेच DBT बँक खाते असणे हे देखील आवश्यक आहे। मित्रांनो, या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आता आपण पाहूया। विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, पदवीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, सक्षम यंत्रणेच्या सही शिक्क्यासह व वैयक्तिक बँक खात्याचा तपशील ही कागदपत्रे आवश्यक आहेत। मित्रांनो, अर्ज करण्याची मुदत आपण पाहू शकतात। नोंदणी कालावधी हा 7 सप्टेंबर 2024 पासून ते 13 सप्टेंबर 2024 या दिनांकापर्यंत देण्यात आलेला आहे। मित्रांनो, सर्वप्रथम क्रोम या ब्राउझरला ओपन केल्यानंतर आपण www.mahayojanadut.gov.in असे टाकल्यानंतर पुढील प्रमाणे वेबसाईट ही ओपन होत आहे। येथे आपल्याला दोन ऑप्शन दिलेले आहेत, एक रजिस्टर व दुसरा लॉग इन। रजिस्टर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपण यूथ या बटनावर क्लिक करा व येथे आपल्याला आवश्यक असलेला क्रायटेरिया व आधार कार्ड क्रमांक आवश्यक याबाबत माहिती देण्यात आलेली आहे। या पेजला आपण खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर क्लिक केल्यानंतर आपण खाली आपला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे व कॅप्चा टाकल्यानंतर व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचे आहे। मित्रांनो, याप्रमाणे आपण या वेबसाईटला भेट देऊन उद्यापासून आपला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने नोंदवू शकतात। मित्रांनो, अशा प्रकारच्या लेटेस्ट अपडेट सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठी आपण व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। व मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून निश्चित कळवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।